पाहत आहात सरकार मराठी न्यूज। पहा जनतेच्या समस्येच्या बातम्या। न्यू मांडवे धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण करा। वंचितचे जिल्हाध्यक्ष अण्णा जाधव यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन। न्यू मांडवे धरणग्रस्त शेतकरी गेली 29 वर्ष पुनर्वसन आणि मोबदल्यापासून वंचित असून ते प्रजासत्ताक दिनी दिनांक 26 जानेवारी 2024 रोजी तहसील कार्यालयाबाहेर आमरण उपोषणाला बसणार आहेत। तरी या शेतकऱ्यांच्या पुनर्वसन आणि मोबदल्याचा प्रश्न मार्गी लावावा अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष विकास उर्फ अण्णा जाधव यांच्या नेतृत्वात पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे। अप्पर जिल्हाधिकारी बर्गे यांच्याकडे हे निवेदन सुपूर्द करण्यात आले आहे। हे नरेश कापसे, संतोष तांबे, चंद्रकांत तांबे, धरणग्रस्त शेतकरी बाबाराम पवार। पहिली गोष्ट अशी आहे की न्यू मांडवे जे धरण आहे या संदर्भात तिथल्या शेतकऱ्यांवरती खऱ्या अर्थाने अन्याय अत्याचार होतोय आणि झाला आहे असं स्पष्ट त्यांच्या कागदपत्रातून जाणवतंय। आणि या शेतकऱ्यांना फक्त प्रत्येक आंदोलनात त्यांच्या तोंडाला पानं पुसण्याची कामं इथल्या असणाऱ्या सत्ताधारी, इथे असणाऱ्या प्रशासनाने केलेली आहे असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही। कारण प्रत्येक वेळेला ज्या पद्धतीने हे शेतकरी आवाज उठवतात त्या आवाजाला न्याय देण्यासाठी बसलेलं ज्यांच्या हातात अधिकार आहे ते अधिकारी कोणत्याही पद्धतीचं तशा पद्धतीचं त्यांना सहकार्य न करत असल्यामुळे 127 शेतकऱ्यांचा हा विषय असताना ज्या शेतकऱ्यांना मान्यता दिली गेली, त्यांचे कागदपत्र घेतले गेले आणि धरणा त्यांच्या जमिनी जातात म्हणून हे सिद्ध कागदपत्रांनी झाल्यानंतर तशा पद्धतीचा पत्रव्यवहार आणि आर्थिक पण त्या टायमाला झालेल्या शासनाच्या पत्रव्यवहारावरून दिसून येतं। परंतु ही शेतकरी मंडळी जेव्हा त्यांच्या असणाऱ्या काही मंडळींना ज्यांना वंचित ठेवलं गेलं आहे त्यांच्या अटी शर्तीप्रमाणे सांगितलेल्या कायद्याच्या अनुषंगाने बोलताना तर त्या पूर्ण वंचित जी काही लोक त्या वंचितांचा हा शेतकऱ्यांचा लढा आहे, परंतु अजूनही तो पूर्णतेस गेला नाही। सांगितलं जातं धरणाला करोडो खर्च येतोय, वर्षानुवर्ष त्याचा खर्च वाढत चालला। मग नक्की हा पैसा कोणत्या दिशेने जातोय, नक्की इथं भ्रष्टाचाराचं वावगा आहे का, त्याचबरोबर ह्या शेतकऱ्यांना संपवण्याचं षडयंत्र इथले असणारे पुढारी राजकीय लोक किंवा इथे असणाऱ्या राजकीय लोकांसमवेत प्रशासन करतंय का याच्याकडे बारकाईने लक्ष देऊन ह्या सगळ्या गोष्टी शेतकऱ्यांना पाठबळ आणि त्यांची ताकद वाढवण्यासाठी उभं राहिलं पाहिजे असं मी खेडच्या प्रत्येक शेतकऱ्याला विनंती आवाहन करतो की त्यांनी जे आता जे काही ज्या पद्धतीचं आंदोलनात्मक भूमिका उभारलाय, कारण शेतकरी असेल तर हा देश जगेल, शेतकरी नसेल, शेतामध्ये जर राबला नसेल, शेती उत्पन्न झाली नसेल तर आम्हाला ह्या देशामध्ये राहण्याचा अधिकारच नाही असं आम्ही प्रांजळपणाने मानतो। आणि म्हणून शेतकऱ्यांच्या पाठीमागे उभं राहणं ही काळाची गरज आहे। आणि म्हणूनच वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून मी विनंती पुन्हा करेन की साऱ्या खेडच्या रहिवाशांनी येणाऱ्या 26 जानेवारीला त्यांनी आंदोलनात्मक भूमिका उभारलीत। माझं म्हणणं आहे की 26 जानेवारी हा दिवस खूप मोठा आपण मानला जातो। 26 जानेवारी सगळ्यांना सांगायची गरज नाही 26 जानेवारी हा दिवस काय आहे, तो त्या दिवसाला आपल्याला आता आंदोलन करण्याची वेळ येते ही मोठी शोकांकिता खेडमध्ये याची चर्चा होते, केली जाते। माझं म्हणणं सगळ्यांना असं असेल की 26 जानेवारी पूर्वी या शेतकऱ्यांना न्याय जर मिळाला तर खऱ्या अर्थानं आम्हाला इथे शेतकरी समता, स्वातंत्र्य आणि बंधुत्व ही नाती आम्हाला उभी करताना दिसतील। माझी विनंती शासनाला आहे, सरकारला आहे की आपण यांचा विषय समजून घेऊन हा लवकरात लवकर याचं न्याय देऊन शेतकऱ्यांना न्याय देऊन त्यांना खऱ्या अर्थानं ज्या त्यांच्या मागण्या आहेत त्या समजून घेऊन त्यांना मान्यता द्यावी। अशा पद्धतीचं जर झालं तर ठीक आहे, अन्यथा वंचित बहुजन आघाडी उत्तर रत्नागिरी जिल्ह्याच्या माध्यमातून मी सांगतो की ह्या शेतकऱ्यांच्या पाठीमागं रस्त्यावर उतरण्याची भूमिका ज्या दिवशी असेल त्या दिवशी वंचित बहुजन आघाडी या शेतकऱ्यांच्या मागे राहील, एवढं मी आजच्या दिनी आपल्याला सांगतो।